श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर मी रीमा, मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज कामावरच्या किचनमध्ये पनीर कोफ्ता बनवते. तर पनीर कोफ्त्याची रेसिपी सिंपल आणि इझी, एकदम झटपट बनते आणि एकदा बनवाल तर सर्वांना आवडेल आणि नेहमीच घरामध्ये ही रेसिपी बनवाल अशी ही सिंपल, अगदी 15 मिनटामध्ये मी ही रेसिपी बनवलेली. तर बघा, मी सुरुवात केलेली आहे. इकडे मी पनीर घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढे पनीर कोफ्ते बनवायचे आहे, जेवढा घरात व्यक्तींसाठी, माणसांसाठी बनवायचे तेवढं पनीर तुम्ही घेऊ शकता. इथे मी 2 जणांसाठी बनवत होती. तर इथे मी पनीर घेतलेलं आहे, 150 ग्राम पनीर घेतलं आहे आणि हे छानपैकी किसून घेतलं आहे. तर इथे मी रेसिपी दाखवत असताना बाजूला मुकेश भैयाला इन्स्ट्रक्शन देत होती, कारण ते ज्यूस बनवत होते. तर ज्यूससाठी मी त्यांना सांगत होती आणि माझी रेसिपी चालू होता, शूटिंग चालू होतं. तर उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तर एक मोठ्या साईजचा उकडलेला बटाटा घेतला आहे, त्याचं साल काढलं आहे आणि ते देखील मी याच्यामध्ये किसून घेतलेलं आहे. तर बटाटा आणि पनीर एकत्र किसून एका बाउलमध्ये घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि त्यानंतर ह्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि ही जी रेसिपी आहे पनीर कोफ्त्याची, त्याला तळायची गरज नाही आहे. न तळता देखील तुम्ही हा पनीर कोफ्ता बनवू शकता. त्यानंतर ह्याच बाउलमध्ये मी ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे, धणा जिरा पावडर टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला टाकला आहे, थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे आणि हा पिझ्झा सिझलिंग आहे ते देखील थोडंसं टाकलं आहे. त्यानंतर काळं मीठ थोडंसं टाकलं आहे आणि आपलं रेग्युलर सॉल्ट देखील मी थोडंसं टाकलेलं आहे. हे सगळे जे मसाले आहेत, जे मी तुम्हाला सांगितले, ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि पटकन होतात. तर हे मी तळणार नाही आहे. हे मी जे बनवते कोफ्ते, हे मी अप्पे पॅनमध्ये बनवणार आहे. तळायचं झंझट नाही आहे, कमी तेलामध्ये आणि हेल्दीसुद्धा. तर हे असे झटपट होणारे आपण आता कोफ्ते बनवत आहोत. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं सगळं. त्यानंतर मी ह्याच्यात चीज टाकणार आहे. चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी इथे टाकलेलं आहे. मी ह्याच्यात क्रीमचा वापर पण करणार आहे. पुढे कसं करणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणार आहे. इथे मी चीजचे स्लाईस नाही घेतले, एकच चीजचं क्यूब घेतलं आणि त्याला असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे चौकोनी आकारामध्ये. आणि मुकेश भैयाला सांगत होती, कारण रोज सकाळी मी जेव्हा येते ना, तेव्हा त्याचं तोंड असं उतरलेलं असतं. तर कधीही आपण किचनमध्ये काम करतो तेव्हा हसत मुखाने काम केलं पाहिजे. तो वयाने लहान आहे, त्यामुळे मी त्याला अशा सगळ्या गोष्टी समजावून सांगत असते. जेव्हा बघितलं तेव्हा त्याचा चेहरा उतरलेला असतो, तोंड उतरलेलं असतं, कामाच्या नावाने त्याला नको वाटतं, कंटाळा येतो. तर तेच त्याला समजावून सांगत होती. आणि मग इकडे माझे एका बाजूला काम चालू होतं, व्हिडिओ शूट होत होता. तर अशा प्रकारे हे जे आपण तयार बॅटर घेतलं, त्याच्यामध्ये मी 2-3 चीजचे जे बारीक कट केलेले तुकडे आहेत ते टाकले आणि असं बघू शकता तुम्ही, मस्त गोल असे गोळे करून घेतले. गोळे तुम्हाला जेवढे आवडतील त्या साईजनी लहान मोठे करू शकता. इथे मी मीडियम साईजनी करत होती, कारण मला 2 जणांसाठीच पनीर कोफ्ते बनवायचे होते. तर अगोदर हे असं बॅटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बारीक कट केलेले जे चीजचे तुकडे आहेत ते त्याच्या आतमध्ये टाकायचे. या कोफ्त्याच्या आतमध्ये आपण असं चीजचे तुकडे टाकल्यामुळे ना, मस्त चीजी असे हे कोफ्ते आपले बनून तयार होतात. मी त्या दिवशी ही ट्रिक पहिल्यांदा ट्राय केली, पण खरंच सरांना खूप आवडली. म्हणूनच म्हटलं चला पटकन ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर अशा प्रकारे मी सगळे कोफ्ते बनवून घेतले आणि एका बाजूला तेलाने ग्रीस केलेल्या अप्पे पॅनमध्ये सगळे कोफ्ते टाकून घेतले. बघू शकता तुम्ही, मस्त एका साईजचे असे हे कोफ्ते बनवून रेडी झालेत. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये हळद किंवा लाल तिखट टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता रंगासाठी, पण मला हे व्हाईटच ठेवायचे होते, कारण आपण ऑलरेडी ग्रेव्ही करणार आहेत, नंतर हे ग्रेव्हीमध्ये जाणार आहे. त्यामुळे मी जास्त काही ह्याच्यात लाल मसाला किंवा हळद वगैरे टाकलं नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारे मी पटापट सगळे असे हे कोफ्ते बनवून घेतले. थोडंसं उरलं होतं ते पण मी कशामध्ये ॲड करून हे सर्व बॅटरचे मस्त असे कोफ्ते बनवून घेतले आणि बघू शकता आपले कोफ्ते किती छान दिसत आहेत. आणि आता हे आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि मंद आचेवर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून चांगलं 4-5 मिनटं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजिबात आपल्याला तेल वगैरे लावायचं नाही आहे. आधी जे आपण सुरुवातीला त्याला तेलाने किंवा बटरने जे ग्रीस करतो त्याच्यामध्येच आपल्याला हे पूर्ण असे कोफ्ते भाजून घ्यायचे आहेत. पटकन तेवढा गॅसचा किचन कट्टा क्लीन करून घेतला आणि हे पॅनमध्ये मस्त असे भाजायला ठेवले. एका बाजूला ग्रेव्हीची तयारी करायला घेतली, म्हणजे तिकडे आपले अप्पे होत आहेत, अप्पे म्हणजेच आपले कोफ्ते होत आहेत आणि
आणि इथे मी कोफ्तेची ग्रेव्ही बनवते. तर लसूण घेतलं आहे, अद्रक घेतलं आहे आणि टॉमॅटो घेतलेला आहे. आता आपण ह्याची ग्रेव्ही बनवणार आहे. मस्त क्रीमी अशी आपण ही ग्रेव्ही बनवणार आहोत. खूपच झटपट आणि टेस्टी अशी ही क्रीमी असे हे कोफ्ते होतात आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे, तर तुमच्या बहिणीला सपोर्ट नक्की करा. आणि हो, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला फॉलो करा. तर बघू शकता पॅनमध्ये मी थोडंसं अर्धा चमचाच तेल टाकलेलं आहे. अर्धा चमचा म्हणजे अर्धा टेबलस्पून. त्यामध्ये मी आलं आणि लसूण टाकलेला आहे. नंतर इकडे मी अर्धा कांदा घेतला आहे. तो अर्धा कांदा मी असा लांब लांब कट करून ह्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर टॉमॅटो मी घेतलेला आहे. 2 टॉमॅटो घेतलेले, पण 2 टॉमॅटो पूर्ण नाही लागले. 1.5 म्हणजे 1.5 टॉमॅटो घेतलेत आणि ते 1.5 टॉमॅटो मी असे लांब लांब कट करून त्यामध्ये टाकलेले आहेत. आणि आता आपण ह्याच्यामध्ये काजू टाकणार आहे. पण मी काजू बघत होती, काजू मला सापडले नाही. मग शेवटी मी बदाम घेतले. काजू बहुतेक संपले होते. त्याआधी मी ह्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. ही कश्मीरी लाल मिरची आहे. त्या 2 लाल मिरच्या मी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर छान आपण हे हलवून घ्यायचं. काजू टाकले तर अजून छान होते आपली ग्रेव्ही, पण घरामध्ये काजू नव्हते, मला सापडले नाही आणि सकाळच्या वेळेला खूप गडबड असते. त्यामुळे मग मी काय केलं, बदाम घेतले आणि ह्याच्यामध्ये चांगले 5-6 बदाम टाकले आणि हे आपण छान असं भाजून घेणार आहोत. आणि छान भाजल्यावर काय होणार, नंतर हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत, जेणेकरून आपली ही ग्रेव्ही मस्त अशी क्रीमी बनेल. तर हे भाजून झाल्याच्यानंतर थोडंसं ह्याच्यात पाणी टाकायचं, जेणेकरून हे जे टॉमॅटो आहे आणि कांदा आहे तो छान स्मॅश होईल, छान शिजल्या जाईल. आणि मग त्यानंतर ना आपण ह्याची ग्रेव्ही जे आपण बनवलेलं आहे पॅनमधलं ते गार झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, लाल मिरची टाकून किंवा कुठलंही वाटण वाटताना त्याच्यात जर लाल मिरची असेल आणि त्याचा रंग जर चांगला आपल्याला तसाच्या तसा ठेवायचा असेल तर ह्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आणि मग वाटायचं. मी थोडेसे 4-5 बर्फाचे क्यूब्स टाकले आणि मस्त अशी पेस्ट करून घेतली. त्यामुळे काय होतं, याचा रंग आहे ना जशाच्या तशा राहतो. बघू शकता तुम्ही रंग किती छान आलेला आहे. जर तुम्ही असं नॉर्मल पाणी टाकलं तर रंग एवढा चांगला नाही येत, बर्फ टाकल्यावर छान रंग येतो. पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकलं आणि त्यानंतर ना हे जे मिक्सरमध्ये आपण जे ग्राइंड केलेले आहे ती पेस्ट मी ह्याच्यात ॲड केली. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे तिखट बनवण्यासाठी, कारण आपण कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, ती तिखट नसते. घरगुती मसाला आहे आणि तो टाकला 1 चमचा. हळद टाकली अर्धा चमचा. धणा जिरा पावडर टाकली 1 चमचा आणि मी ह्याच्यात गरम मसाला टाकलेला आहे 1 चमचा. छान मिक्स करून घ्यायचं, छान हलवून घ्यायचं. काय जास्त आपल्याला फ्राय करायची गरज नाही, कारण आपण मसाला ऑलरेडी भाजलेला आहे. त्यामुळे थोडंसं 1-2 मिनटं मिक्स केल्यानंतर त्यात पाणी टाकायचं. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी घट्ट जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं. इकडे आपले हे बघू शकता कोफ्ते रेडी झालेले आहेत. हे अजून एका बाजूने अजून थोडेसे भाजणार आहे. मी बघू शकता असे ह्या प्रकारे आपल्याला हे कोफ्ते भाजायचे आहेत. एका बाजूला आपले कोफ्ते रेडी झाले, एका बाजूला आपली ही ग्रेव्ही रेडी झाली. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी क्रीम टाकणार आहोत. तर पॅकिंगची क्रीम घरामध्ये नव्हती म्हणून मी जी फ्रेश क्रीम असते रोज जे दुधाची साई जी काढतात त्याच्यातलीच मी मलाई ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तुमच्याकडे जर पॅकिंगची असेल तर तुम्ही ती देखील टाकू शकता. तर इथे त्या मलाईच्या बाउलमध्ये थोडंसं दूध होतं ते पण टाकलं, थोडंसंच होतं 1 चमचा आणि क्रीम टाकली 1 चमचा आणि छान मिक्स करून घेतलं. तर हे कोफ्ते मी आता लगेचच ह्याच्यात ॲड करणार नाही आहे. हे जेवताना बाउलमध्ये ग्रेव्ही घ्यायची, त्याच्यामध्ये कोफ्ते टाकायचे आणि पुन्हा थोडीशी क्रीम टाकायची आणि असं हे सर्व करायचं. पण आता सर जेवणार नाही आहेत, सर उशिरा जेवणार आहेत, तर त्यामुळे सुट्टी असल्यामुळे ते आज आरामात जेवणार आहेत. तर माझे हे कोफ्ते पण रेडी झाले आहेत, ग्रेव्ही पण रेडी झाली. तर ह्याआधी तुम्ही ही रेसिपी बनवली का मला कमेंट करून सांगा. जर नसेल बनवली तर एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही म्हणाल की रीमा खरंच खूप छान रेसिपी सांगितली. बघा आपली ग्रेव्ही रेडी झाल्याच्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. आपली ग्रेव्ही पण म्हणजे आपले कोफ्ते आणि कोफ्तेची ग्रेव्ही दोन्ही रेडी झालेलं आहे. वरून थोडंसं सजावटीसाठी क्रीम टाकलेली आहे. तर तयार आहे आपली रेसिपी. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. चला मग बाय.